पाठीमागं कोणी नाही येत ना? बसून घ्या प्लीज. दादा लोक काही लोक. Okay, friend, my name is Pradeep Lokhande. Name of my organization is Rural Relations. It looks like an NGO, but it is through and through professional organization. I am social entrepreneur. What do you mean by social entrepreneur? हा झप्पा 400 रुपयाचा. किती? आणि ही ऍक्च्युअली जीन्स घालतो मी, ती लीची 4000 रुपयाची. म्हणजे हे सोशल आणि हे एंटरप्रेनर. एंटरप्रेनरच्या इकडे रोकडा. So I am a social entrepreneur. Okay, friend? And I am going to talk to you first 8 to 10 minutes on 7 words which are very important to everybody. After that 10 minutes, how rural India changing, that is my domain. And third, I am going to take 6 to 7 questions. 3 from girl students and 3 from बोला ना मग जरा. काय मी बोललो पाहिजे, मी सगळं बोललो पाहिजे. सो फ्रेंड, आई विल स्पीक इन हिंदी, मराठी एंड इंग्लिश, क्योंकि तीन लैंग्वेज मुझे नहीं आती. अब हिंदी कैसा बात करते, यू नो दैट. हमारी परडी में तुम्हारी शिरडी काय को ओरडी. कसं आता हे कसली हिंदी यार. इंग्लिश आपण कसं बोलतो, वॉकिंग टॉकिंग शिवाजी वॉज अ ग्रेट की. आणि पाऊस आली, वाट लावलेली आहे, तर त्यामुळे इट विल बी अ कॉम्बिनेशन ऑफ 3. इज देयर एनीबडी हू डजंट अंडरस्टँड मराठी इन दिस हॉल? हाऊ मेनी ऑफ देम? मोस्ट ऑफ देम अंडरस्टँड मराठी. ओके, आता मध्ये नको, नंतर जर काय प्रश्न विचारले ते विचारा. प्लीज बेअर विथ मी फॉर नेक्स्ट 30-35 minutes. Done? The first part I have told you is of 7 words. If you want to be a successful entrepreneur, if you want to be a successful CEO, these 7 words are very important. Very, very important. The first word of that is, I am answerable. What happens in this country is, जबाबदारी घ्यायला आपण तयार नाही आहोत. आय एम answerable. The first word is what? Answerable. And you have to speak behind me. Answerable. I am answerable. आणि टाळ्या वाजवा, जोरात बोला. टाळ्या वाजवायचे भयंकर फायदे तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवल्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि इकडे काही ती क्रिमा लावायला लागत नाही, चांगलं चकाकतं. The first word is I am correct. दूसरा शब्द आहे I believe in feedback. जो फीडबॅक येत असतो कंटिन्युअसली आपल्याकडे, आपण दुर्लक्ष करतो. आणि तेच ऍक्च्युअली शिक्षण असतं. ऍक्च्युअली शिक्षण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? मगाशी एका मॅमने चांगलं डेफिनेशन सांगितलं, बट माय डेफिनेशन इज व्हेरी सिम्पल. स्वतःचा शोध घेणे म्हणजे शिक्षण. That's all. Just one sentence. स्वतःचा शोध घेणे म्हणजे शिक्षण. I am answerable. I believe in. I am accountable. तिसरा शब्द काय? I am accountable. आपण ना बघा, आपल्यावरती काय आलं ना, आपण दुसऱ्यावर ढकलतो लगेच. अकाउंटेबिलिटी घेत नाही आपण. ही तुमची चूक नाही, आमच्या पिढीची चूक आहे. एनिवे, विल कम टू दॅट. डॉक्टरांशी मगाशी मी बोलत होतो त्या विषयावर. आय एम 27चं उत्तर देणार आहे का फक्त? आय एम, आय बिलीव्ह इन, आय एम यस. काय झालं? हिरोगिरी करणारे 2-3 जण असतील ना, त्यांनी बाहेर जायचं.
कारण त्याच्यामुळे बाकीच्यांना ज्यांना ऐकायचंय त्यांचा त्रास होतो. कृपया विनंती. ओके फ्रेंड, आय एम अँसरेबल, आय एम अकाउंटेबल, आय बिलीव्ह इन फीडबॅक. 3 शब्द मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले आणि तुम्ही कधीही रात्री कधीही पहाटे याचा नीट जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आयुष्य सक्सेसफुल करण्यासाठी हे शब्द आत्ता आणि शेवटपर्यंत आपणास उपयोगी पडणार आहे. चौथा शब्द आहे कन्सिस्टन्सी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. थोडं आपलं काय होतंय, डिबेट होतं लगेचच. आपण consistency. You take any successful person of the world, he is consistent what he is doing. That's why he is successful. And fifth and very important is patience. Patience नाही येत आपल्याकडे. लगेच वाटतं हे नाही जमलं की ते करू, ते नाही जमलं की ते करू. यांनी म्हणे पण त्यांनी सांगितलं बघा गाडी घेतली म्हणजे की लोकांना वाटतं अरे भारी झालं, नाही नाही म्हणतो मला शिकायचं आहे अजून. तो पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे 5 शब्द तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे. आणि त्याच्याबरोबर जगात आता एक सगळ्यात महत्वाचा शब्द आलेला आहे आणि तो म्हणजे इनोव्हेशन. आणि इनोव्हेशनचा अर्थ असा नाही की काहीतरी भयंकर निळं पिवळा धूर निघाला पाहिजे आणि काहीतरी झालं पाहिजे. नाही, अ स्मॉल इनोव्हेशन फॉर युअर सेल्फ, नॉट टू द वर्ल्ड इनिशियली, इज व्हेरी इम्पॉर्टंट. So these are the 5 words if you want to be a successful entrepreneur or a successful CEO or a successful in life. This will help you to take you to the places. So this is my 6 minutes for these 5 words. Now I am coming. Who am I? See and explain. I am standing in front of you not because I am academically strong. I am standing in front of you because I have seen 7,600 villages of the country. I can tell you 7 states on a fingertips. Academically 0. That doesn't mean that I cannot conquer the world. It is possible. It is possible. I am standing, that's why I am telling you, I am standing in front of you, not because academically strong, but I am standing in front of you because I have seen 7,600 villages of the country. I am standing in front of you because we have worked with 58 brands of the world. Of the world. You name any big brand of the world, either we have worked with them or we are working with them. I am standing in front of you because we have a database of 49,000 villages of the country. In turn, they cater to 3 lakh villages of the country. I am standing in front of you because we have received more than 8.5 lakh letters from the villages. I am not a celebrity. In this country, there are only 3 celebrities. One is a Bollywood, second is a cricket, and third is a politician. अगर ये तीनों करना है तो मेरे जैसे लोगों की आपको जरूरत ही नहीं है. But if you are not in these 3, we have to work hard. Friend, we have to work hard. Please understand that. Please, please, and please. There is no substitute to hard work and education. No substitute. I am standing in front of you because, as he has mentioned very correctly, every working day we are opening 3 libraries in the villages. Done hai. Yes. Every working day. I am not industrialist. I am not industrialist. But it is possible when you work hard. And I am following that 6 words which I have already told you. So what we do, as I have told you, we work in rural India. As you all know, friend, we have 6 lakh villages, only 6,000 towns and only 600 districts. Just imagine. Most of you are belong to that 600 districts. उसके ऊपर 6,000 गांव है, but उसके ऊपर 6,37,000 villages है. And unless and until we will not take them along, how India will be changing? But it is changing. I am dangerously optimistic person. I talk only positive. I never talk negative. And you ask me any negative question, I will answer that negative question into a positive way. Take my word. It is possible, friend. काय फायदा आहे निगेटिव्ह बोलून स्वतःचं नुकसान, परिवाराचं नुकसान आणि अल्टिमेटली देशाचं नुकसान. सो कम आउट ऑफ इट.
ते करप्शन आणि ते यांनी मध्ये सांगितलंच ना त्यांनी आता की तसलं काय आता ते सोडून द्या विषय, ते बघतील कोणाला बघायचंय त्यांना. तुमचं आता एकच काम आहे, शिक्षण घेणे आणि हार्डवर्क करणे, ऑब्झर्व करणे कंटिन्युअसली. बिकॉज 3 to 4 years तुम्हाला पुढचे 50 वर्ष पुरवणार आहेत, लक्षात ठेवा. 50 years. सो इट इज इन युअर हँड की या 4 वर्ष भयंकर हार्डवर्क करायचं का ताई लोक दादा लोक बिडी ऑक्सिजन हे करायचं. कॉल इज युअर्स. सगळं करायचं, ताई दादा असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आयुष्य काय. पर दिस 3 to 4 years आपको 50 साल नहीं तो 50 साल रोना है, गाली देना है किसी को, कोई मतलब नहीं, कोई सुनने वाला नहीं आपको. So friend, huge opportunity in this country, and this India is changing in a big way. Do you know? Definitely you must be aware about it. We are the largest elementary education system in the world. There are 15 crore students who study in primary in this country. ते युरोप आवडतं ना आपल्याला, युरोप करतो आपण. ते युरोपमध्ये ना 29 देश आहेत, 29, आणि त्या 29 देशांची लोकसंख्या 29 कोटी आहे. म्हणजे इथला अर्धा भारत इथे कुठे जातो, प्राथमिक शाळेत जातो. अर्धा युरोप, जस्ट इमॅजिन, 29 कोटी, इकडे 15 कोटी विद्यार्थी प्राथमिक शाळेत जातात. जस्ट 15 years back, if you want to go to a secondary school, you have to walk 8 kilometers. Today, primary education is in 1.5 kilometer radius. Secondary education is in 3 kilometer radius. India is changing. We are not a developed country. We are a developing country, and there is a big difference between a developed country and a developing country. The problem is we continuously think of a developed country. ते अमेरिकेचे रोड लय भारी आहे. अरे तू, आपण भारतात राहतो भाऊ, तिकडनं पलीकडनं आणि खाली एवढं इंग्लिशमध्ये काहीतरी फडाफडा इंग्लिशमध्ये मारतो, सटा 2-4 दिले पाहिजे. तू काय केलं का देशासाठी? काय? मी टॅक्स भरतो. हो, I agree. I have a full respect. I also pay a lot of tax. Every year, 10-15 lakh rupees, more than that. That is my responsibility. So the education is reaching to practically every household in this country. How it is benefiting, is going to benefit you, I am going to tell you. The means first change I have told you is what? Education. First change is? अरे जरा जोरात बोला नाही, आता पाया पडू काय सगळ्यांचे मी. First change is? Yes and yes. एक तुम्हाला गंमत सांगतो, कधीतरी तुमच्या आई बरोबर आजी बरोबर एकदा ना तुम्ही ना भाजी आणायला जावा. एक ना आजी तिकडे माल विकत बसलेले असतात बघा, रस्त्याच्या कडेला भाजी विकत असते ती. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, काय असो, ती बिचारी विकत असते. किती धंदा करत असेल दिवसाचा? 300-400 रुपये. किती पैसे मिळत असतील त्यातनं? 100-125 रुपये. तिच्या शेजारी बसा, शेजारी, आणि त्या आजीबाईला विचारा, ए बाय, अल्टिमेटली तुला आयुष्यात काय करायचं? अल्टिमेटली शब्द वापरायचा का इंग्लिशमध्ये? आणि 100 पैकी 100 राज्य तुम्हाला सांगतील, मी माझ्या पोरीला पोराला शिकवणार. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज इन दिस कंट्री? इट इज. अरे वाचवा ना टाळ्या. सर काय नाही, नमस्कार घ्या, भारी वाटलं. So friend, first change is education. Second change is communication. Doordarshan is reaching to 92% population of India. Satellite TV is reaching to 65% population of India. And the biggest revelation which is happening in this country is DTH. सगळ्या घराच्या वरती छत्री. खरं की नाही? There are more than 5 lakh installation of DTH every month in this country. 5 लाख घरं दर महिन्याला. म्हणजे ती 5 लाख घरं जगाला जोडली जातात. कोणी थांबू शकत नाही, तुम्ही कोणी थांबू शकत नाही. आणि जसं का त्याला एक ती वरती छत्री आणि 5000चा कलर टेलिव्हिजन मिळाला की तो 252 चॅनल तर अशी एफटी आहे, त्याला मी एफटी चॅनल म्हणतो, फ्री टू एअर चालू. ही इज कनेक्टेड टू द वर्ल्ड. इकडे मध्य प्रदेश मधलं कोण आहे का? नाही ना, बरं असू दे. उत्तर प्रदेश मधलं कोण आहे का? कहां से है? अरे जोर में बोलो ना. नाही, काय असतं, एकदम सारखं मी सिरियसली सांगत नाही, मध्ये आधी जरा लाईट साईड
घ्यावं लागतं मला, म्हणून मी विचारतो. यूपी, हाँ, कौन से डिस्ट्रिक्ट से? लखनऊ. कितने कितने डिस्ट्रिक्ट है यूपी में? दादा मार्केट वाला दे. यूपी का पॉप्युलेशन क्या है? सर आपलं इथे गडबड झालेली आहे. त्याला जर विचारलं ना आता बिल गेटच्या बायकोचं नाव काय, गर्लफ्रेंड किती आहे, त्याच्या सगळ्यांचं नाव काय, सगळे काय, पण ज्या राज्यात तो राहतो ते महाराष्ट्र. मला सांगा महाराष्ट्रात गावं किती आहेत? झालं का ताप? महाराष्ट्रामध्ये 43,000 गावं आहेत, 357 तालुके आहेत आणि 36 जिल्हे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 1,10,000 गावं आहेत. 1,10,000. आणि पुढचं वाक्य आहे का, लायटर साईड करतोय म्हणतो आम्ही, सिरियस करायला नको म्हणून. देर आर 203 कंट्रीज इन द वर्ल्ड. 203 देश आहेत जगात. आणि पुढचं वाक्य ऐकून तुम्ही आयदर जोरात टाळ्या वाजवा किंवा डान्स करा, मला माहित नाही. देर आर ओनली 4 कंट्रीज इन द वर्ल्ड. देर आर ओनली 4 कंट्रीज इन द वर्ल्ड आर हॅव्हिंग पॉप्युलेशन मोर दॅन उत्तर प्रदेश. ओनली 1 स्टेट. अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी आहे आणि आमच्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या 31 कोटी आहे. घाबरत नाही आपण अजिबात. पण मी तुम्हाला त्यासाठी नाही सांगत. दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू यू फ्रेंड. ह्यूज मार्केट इन दिस कंट्री. सो द एज्युकेशन अँड कम्युनिकेशन अक्रॉस द वर्ल्ड. विथ द एज्युकेशन अँड कम्युनिकेशन व्हॉट हॅपन्स यू नो, कंझ्युमरिझम. आणि कुठलाही व्यवसाय असो, एज्युकेशन असो का एक प्रोडक्ट असो, एक सर्व्हिस असो का एक कन्सेप्ट असो, तुम्हाला ग्राहक लागतो, ग्राहक. तर विथ एज्युकेशन अँड कम्युनिकेशन वी हॅव ऑलरेडी रीच टू अ लेवल. तर तसा पॉझिटिव्ह विचार करूयात आपण. दॅन कंटिन्युअसली रडगाणं. कृपया माझी नम्र विनंती आहे. ह्याच्यानंतर येतो आता 2 सांगितले चेंज. पहिला चेंज काय सांगितला? पहिला चेंज काय सांगितला? दुसरा चेंज काय सांगितला? कम्युनिकेशन. ओके ओके ओके. जरा मला वाटतं नाश्ता नाही गेला त्यामुळे आता आवाज खाली खाली जाणार थोडा. तिसरा चेंज हा कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण इथे भरपूर शेतकऱ्यांची मुलं असतील असं मी गृहीत धरतो. वी कॉल इट इज MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस. पण मी त्याला वेगळ्या हेतू सांगतो तुम्हाला. देर आर 52 कमोडिटीज इन दिस कंट्री. सर, government decides the price of that 52 commodities. It is been called as a minimum support price. And if you go to Google, between 1999 to 2024, there is minimum 200% to 2,000% growth in it. Means some money is reaching to farmers' pocket. No, listen. In only in rural India, there are 65 lakh outlets. Only in rural India. 65. असं दुकान उघडलं असेल का कोणी? काहीतरी विकत असणार तिथे. दॅट्स वाय दे ओपन. दिस इज हाऊ इंडिया इज चेंजिंग इन अ बिग वे. अँड यू गो टू एनी ऑफ दिस शॉप इन 65 lakh outlets in this country, you will find 5 brands. आता मी तुम्हाला विचारत नाही, मीच सांगतो. कुठल्याही दुकानात जा तुम्हाला लाईफबॉय मिळणार. कुठल्याही दुकानात जा तुम्हाला पॅराशूट मिळणार. कुठल्याही दुकानात जा तुम्हाला टाटा टी मिळणार. कुठल्याही दुकानात जा ह्या गोष्टी मिळतात का नाही मिळत? बरोबर का? पुढचं वाक्य आहे का, व्हेरी इंटरेस्टिंग सेंटेन्स आहे. एनिथिंग इन ब्लू वॉटर इन दिस कंट्री, एनिथिंग इन ब्लू वॉटर इज पॅराशूट. त्यात तुम्ही झर घालून दिलं ना तरी म्हणणार नाही पॅराशूटच. इज इट ट्रू ऑर नॉट? आणि हा ब्रँड जो आहे हा इंडियन ब्रँड आहे, मल्टीनॅशनल नाही. दिस इज हाऊ इंडिया इज चेंजिंग. ह्यूज अपॉर्च्युनिटी फ्रेंड. शिक्षण घ्या, हार्डवर्क करा. स्काय इज द लिमिट. आय एम टेलिंग यू, स्काय इज द लिमिट. तुम्हाला माहिती आहे का, माझी कार्टी म्हणजे पोरगी माझी, तिचं नाव युगांती आहे. काय नाव आहे? युगांती. ती आता रिच बापाची सोकॉल्ड सारी पोरगी ना, शानपणा. कारण मी तिला म्हटलं त्या झोपडपट्टीत राहिला रे म्हणती, तू तिकडे तू गरीब होता, मी श्रीमंत बापाची पोरगी. आता काय उत्तर द्यायचं सांगा. मी गडबडीवर टाळ्या वाजवत आहेत माझ्या. आता त्या ताईला उत्तर काय द्यायचं? आता बघा पुढची गंमत आहे का मित्रांनो. ती आमची ताई जाऊन
ते लॉरेलचं 239 रुपयाचं डबल घेऊन येते. तिची काउंटर पार्ट जी गावात आहे ना, ती जाऊन 3 रुपयाचे लॉरेलचे 2 शॅशे घेऊन होती. शाली कोण? हा, पण आम्ही बोलायचं सोय नाही पोरीला आमच्या, कारण त्या ना 239 हु इज प्लेड दॅट गर्ल. आणि कारण ती बापाच्या इन्व्हेंटरीची तिथे काळजी ठेवली. आणि त्याच्यापेक्षा लाईटर साईड असं घेऊ, आमच्या शाळेने 300 रुपये इन्व्हेस्ट केले तरी तिचे काय हवे जास्त उडणार आहेत, तर तिने 6 रुपये केले कमी उडणार आहेत हवे केस नाही ना होणार काय. कसं इन्स्पिरेशन हॅज रीच टू प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन ऑलवेज कीप इट इन माइंड. इन्स्पिरेशन इन्स्पायर दिवस बोलतो पण तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. प्लीज त्या निगेटिव्हिटीतनं बाहेर या. हा देश भयंकर जोरात पुढे चाललेला आहे. हा थॅच आलाय ना, माझ्या बरोबर ना माझी माहिती काढली तरी कुठं व्हिएटनाममध्ये एक मित्राला आता वरती बघितला असेल तुम्ही आलेला, तर त्यांनी कळालं की मी लायब्ररी उघडतो, तो तिकडे उघडतो. तो मागचे 6 महिने झालं तो मल्टीमिलियनर आहे, पण माझ्या ऑफिसमध्ये राहतो. मी त्याला म्हणतो तू जरा चांगल्या हॉटेलमध्ये राहतो. आय वॉन्ट टू लिव्ह लाईक महात्मा गांधी. आणि इथं आम्ही सगळे विसरत चाललो, रोजचं सगळं विसरायचं. आय एम सॉरी, आय एम नॉट ब्लेमिंग यू, वी आर रिस्पॉन्सिबल, वी नो दॅट. कमिंग बॅक टू 4 चेनचं फारच गडबड आहे, कारण ते नाव काढलं सर की डॉक्टर सगळ्यांना आट्या पडतात कपडा. ते म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग. बघा ना, गव्हर्नमेंट स्पेंडिंग हा शब्द कुठल्याही घरात कुठल्याही पार्टीत कुठेही काढा तुम्ही, झोकत असताना काढा किंवा साधं चहा पित असताना काढा. सगळेजण असे जे जोर जोरात बोलायला सुरुवात करतात ना, त्यांना कुणाला खरोखर मी तुम्हाला सांगतो 10% सुद्धा माहित नसतं. वी टॉक ओनली निगेटिव्ह. आता मी तुम्हाला काही फिगर थ्रो करतो आणि हे लोखंडीचे नाही बरं का, गुगलवर जाऊन बघा, बरोबर आहे सर. There are 81% villages in this country are having all season road. नीट आहे. Should we discuss that? की नाही 19% गावांमध्ये रस्ता नाही हे बोललं पाहिजे का 81% गावात रस्ता हे बोललं पाहिजे? Call is yours. Out of 6,37,000 villages, there are 25,000 villages where there is no electrification. मग असं बोललं पाहिजे की 25,000 गावात लाईट नाही का? असं बोललं पाहिजे की 6 लाखापेक्षा जास्त गावामध्ये लाईट पोहोचली. वी आर अ डेव्हलपिंग कंट्री, वी आर नॉट अ डेव्हलप्ड कंट्री. फ्रेंड, वी आर नॉट अ डेव्हलप, वी आर डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे ना हे लोकांना काय वाटतं, सगळ्या सबसिड्या दिल्या ते चाललेलं असतं घोड. मिड डे मील माहिती तुम्हाला? मिड डे मील माहिती सगळ्यांना माहितीये का? मिड डे मील प्रकरण माहितीये का? ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्हाचं जेवण दिलं जातं. किती मुलांना मिळतं माहिती आहे तुम्हाला? 10.5 करोड एव्हरी डे. 10.5 करोड एव्हरी डे. तो गुरुजी काहीतरी बनवतो. पण आपल्याकडे शानपणा काय सांगतो तुम्हाला, मला राग येतो. एक दिवस एका खिचडीमध्ये 1 किडा, बास, दिवसभर त्याच्यावर बातमी. हो, लोखंडाचं लग्न होऊन 25 वर्ष झाली. आतापर्यंत ना आमच्या बायकोने ते हरभऱ्याची किंवा मटारची 200-500 वेळा भाजी केली असेल. 1-2 तर ते किडे खायला घातले नसतील ना तिने. मला पण ताकद आहे का लोखंडाची आवाज काढायची? मला उठून आपलं लगे हे असं झालं ते कसं झालं. अरे जस्ट रिस्पेक्ट दॅट 10.5 करोड स्टुडंट्स गेट द मिड डे मील एव्हरी डे. त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यूचा विचार केलेला आहे डॉक्टर. त्याच्यामध्ये ते कम्पॅरेटिव्हली त्यांना गरम देण्याचा प्रयत्न करतात. कुणीतरी कुठेतरी कष्ट करतोय हो, त्याचा रिस्पेक्ट करूया कृपा करून. नरेगा तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे. हे सगळं शिकवलं पाहिजे आपल्याला. डॉक्टर माझी विनंती सारखी मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगायचा प्रयत्न करतो. एनी पर्सन ऑफ दिस कंट्री, तुमच्याकडे कोणी आला ना, मला नोकरी नाही मिळाला ना, पहिली कानाखाली द्या. कारण anybody, any domicile of this country can go to the Tahsildar or a collector and ask for work. And mandatorily, he has to give him a work of 150 days. If they work, 2 people of a family work on a Narega, they can save money, they can spend money.
पण आपल्याकडे कष्टाचं काम नाही पाहिजे, सगळ्यांना व्हाईट कॉलर पाहिजे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट कुणी समजून सांगावं मला. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर म्हणजे काय कुणी समजून सांगावं मला. शहासाहेब सांगतील, कारण ते त्यांच्या त्या ब्लडमध्ये असते, त्या मारवाडी आणि गुजरात. कारण आमचं मराठी माणसाचं सगळ्यात घाणेरडं काय, 5 रुपये कमवले की 50 रुपये खर्च करायची पहिली तयारी करून ठेवली. लागली का नाही वाट तिच्या टाळ्या काय वाजवतो वाजव टाळ्या. फिफ्थ चेंज इज पंचायत राज. तुम्ही म्हणाला आम्हाला काय करायचे पंचायत राज? अनलेस एंड अनटिल 6 लाख गांव अगर हमारे साथ नहीं आते हैं तो हम आगे नहीं जा सकते. तुमच्यापैकी कोणी नसेल बघितलं, पण डॉक्टरांनी बघितलं असेल, यातल्या काही जणांनी बघितलं असेल. एक 15-20 वर्षापूर्वी इफ यू हॅव सीन द ग्रामपंचायत ऑफ अ विलेज, इट वॉज अ डर्टी प्लेस. तुम्ही तुमच्या पप्पाला आजोबाला विचारा, सांगतील ते. ऍब्सोल्युटली डर्टी प्लेस. जस्ट 15-20 years back. But today, go to any gram panchayat. There are 2.2 lakh gram panchayat in this country. You can go to any of these gram panchayat. You will find it comparatively neat and clean. Why? Because in every gram panchayat now, there are minimum 3 to 13 women council members. And who understand sanitation and child care better than female? There are 8.5 lakh women council members in this country. 8.5 lakh women council members. By rotation, she becomes a sarpanch of a village. पण आपल्याकडे चर्चा काय, तिचा नंबर चालवतो, तिचा आजोबा चालवतो, तिचा भाऊ चालवतो. अरे हो हो हो, डेव्हलपिंग कंट्री. प्लीज, लगेच एका रात्री होणार नाहीये सगळं. पण आता ती सी इज द फेस ऑफ अ विलेज. उद्या मला सांगा, मी महिलांना विचारतोय, मला जाऊन गावामध्ये एका सॅनिटरी नॅपकिनची माहिती द्यायची आहे. देऊ शकत होतो का 15 वर्षापूर्वी? नव्हते देऊ शकत. नाव थ्रू हर, बिकॉज शी इज अ फेस ऑफ अ विलेज, इलेक्टेड लेडी, थ्रू यू कॅन डू लॉट ऑफ थिंग्स. अँड अगेन, sanitation and child care, she understands fantastic. So clap for her. 8.5 lakh in this country. And last is CSR. अली मैम मेरे सामने बैठी है. WNS के साथ मैंने बहुत बड़ा काम किया है. We have taken their cyber security to 7,60,000 students of Maharashtra, and all that 7,60,000 students is been certified. Ali ma'am, we have done that. Okay, Shamini ma'am knows me well. ऐसे भाषणबाजी में कई मुझे मिले थे वो, और उनको अच्छा लगा था कि एक लड़का कुछ कर, लड़का है बूढ़ा अच्छा कर रहा है. The CSR is changing this country because now these people, the WNS has around 25,000 employees. किती? 25,000 लोक काम करतात त्यांच्याकडे. सॉरी, माझा काहीतरी आकडा चुकला. 60,000. आय एम सॉरी, त्यांच्यासाठी टाळ्या. 60,000 लोकांचे ते आमचं मराठी मित्र म्हणतो पोशिंदा आहे, पोशिंदा. बरोबर ना, पोशिंदा. CSR is changing this country because whatever activity they do it very, very professional. आमच्याकडे काय माहिती ना, गव्हर्नमेंटचं एक चूक मला माहिती. मी दिल्यासारखं करतो, तू घेतल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, मी हसल्यासारखं करतो, असं होतं. पण आता नाव इट इज चेंज. सो दे डू इट. तुम्हाला माहिती, जस्ट 2 years back 36,000 crore rupees through CSR is been invested in this country. I can take you to the few villages, and the toilets of that villages are far better than which I have seen in Europe in Atogri. This is how they are doing it. त्याला वाजवायला जोरात काय, हे लोक आपल्याला बोलणारे, हे लोक आपल्याला काम देणारे, स्वार्थी. इथं तरी स्वार्थी व्हा. So these are the changes. Last 4 sentences and I'm going to stop. By 2025, हे ऍक्च्युअली माझं 2003 होतं, पण ऑल थँक्स टू कोविड 2025 झालं. Most of the India will be literate. That doesn't mean he and she will speak in English, but he and she will understand what is good and bad. So the different India.
टाळ्या. मी नेमका प्रत्येक वाक्याला टाळ्या पाहिजे, काही नंतर जोरात टाळ्या पाहिजे. 2025. Practically every Indian will have Android phone. So they will be connected to the world. आप रोक नहीं सकते भाई, कोई रोक नहीं सकता किसी को. Third is very important. Girls are studying. Hey, I know your tongue. Girls are studying. And they are going to change two houses. There is C, जिकडे होती तिकडे, आणि जिकडे जाणार ना, अरे रिलेशनशिप मध्ये राहा. दोन वेळ झालेच नाही. नेक्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. मला मित्रांनो सांगा बरं, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IT? Wrong. The long form of IT is, listen carefully, is Indian talent which is sitting in front of you. Yes! असा सगळा पॉझिटिव्ह विचार करा मित्रांनो. नेक्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. Irrespective of caste and religion, irrespective of caste and religion, the entire youth of this country is inspired. Previously, त्याला वाईट आणि जुना डॉक्टर विनंती. Previously, only 3 communities used to do business: मारवाडी, गुजराती and Sindhis. Accept the fact. त्याच्यावर सुद्धा मी मारवाडी हे पुस्तक, एक there is one book called डॉक्टर, ते तुम्ही वाचत, म्हणजे माझी विनंती राहील तुम्हाला, पण बाकी मुलांना वाचायला सांगा. Traders to industrialists. There are only 4 districts of Rajasthan जिकडनं लोकांनी मायग्रेट केलं. ते भारतातले जर आज 100 जर पहिले इंडस्ट्रियलिस्ट काढले तर त्यातले 70 त्या 4 जिल्ह्यात आहेत की जिथे पाऊस पडत नाही, जिथे पाऊस पडत नाही. आपल्याला आयत्या वेळेवरचे रॉंग असं नाही बोललं. Irrespective of caste and religion, the entire youth of this country is inspired. Why Marwadis are successful? Marwadis are successful because जिथे जात नाही बैलगाडी तिथे जातो वाजवून टाळ्या. आणि शेवटचे सेंटेन्स सांगायच्या आता 2 जरा कॉमेडी आणि मग थांबणार. तुम्हाला सगळ्यांना न्यूझीलंडचा क्रिकेटचा कॅप्टन माहितीये का? कोण आहे? केन विल्यमसन ना, बरोबर. न्यूझीलंडची लोकसंख्या किती? न्यूझीलंडची लोकसंख्या आहे 47 लाख. आपल्या पुण्याची 55 लाख. आपल्या पुण्याची 55 लाख. पुणे 55 लाख. आणि त्याच्या पुढचं वाक्य ऐका आणि तुम्ही ठरवा काय म्हणतोय दादा. नंतर भेट बाहेर. या देशामध्ये दरवर्षी 1,20,00,000 मुलं जन्माला येतात. म्हणजेच दरवर्षी आपण 3 न्यूझीलंड या देशात बनवतो. आणि सोबत एक फिलिंग सोबत नाही वाटतं. तर तुम्ही ठरवायचं काय करायचं. आता दुसरं लाईटर साहेब ते ना, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. सायंटिफिकली हाऊ मेनी मिनिट्स वी हॅव टू क्लीन आवर टीथ? एव्हरी इयर वी स्पेंड अराउंड 200 crore rupees only on oral care advertisement. 200 crore rupees. कधीही तुम्ही टीव्ही ऑन करा, तिकडे तुम्हाला कुठल्या तरी पेजची ब्रशची जाहिरात बघायला मिळतेच. इकडनं तो रणबीर कपूर येतो, तिकडनं ते आलिया खुदे विचारलं आपण एकदा तरी विचारलं तुम्ही? असं सटकत येतो, सटकत असायचं ह्याच्यावर. बरं, एक काच मध्ये हा इकडनं हा करतो, हा करतो. काय विचारलं आपण कधी? विचारलं
माणूस तुम्हाला आता आयुष्यभर लक्षात राहील. माझं नाव प्रदीप लोखंडे आहे. सायंटिफिकली यू हॅव टू क्लीन युअर टीथ जस्ट 1.5 minutes. And it is not me talking about it. Scientifically that is been proven across the world. आणि आपण आपलं रोज सकाळी आरशात प्लीज इथून पुढे उद्या सकाळी मला शिव्या द्या, पण ते आरशात आता फक्त 1.5 मिनिटं दात. लास्ट सेंटेन्स. बाय 2032 practically every Indian will say that I am staying in a great country. Thank you very much. Six questions. How much time I have? 5-7 minutes? I have a time. 6 प्रश्न घेणार आहे मी. आणि बघा मी कसं आहे, मी पण किती खोटावळा आहे बघा. जे प्रश्न विचारणार आहे पहिलं मुलीने विचारावं, गर्ल स्टुडंटने विचारावं. त्याला जे प्रश्न विचारणार आहे जर मला आवडला तर त्याला मी एक पुस्तक देणार. आणि ते पुस्तक कोणते दाखवतो तुम्हाला. कुठे आहे पुस्तक? काही लोकांनी आणले होते ना. लवकर प्रश्न विचारायला माईक फिरवतं का कोणी प्लीज. कोण ही कोण विचारते? आणि जे विचारणारे त्यांनी पळत पुढे यायचे लगेच. याला लवकर पुढे कोणीतरी. हे बघा हे पुस्तक देणार आहे मी. कुणाचा फोटो याच्यावर? ह्याच्यावर फोटो आहे प्रियांका चोप्राचा. प्रियंका चोप्रा डोनेटेड अस 5,000 ऑफ हर बुक्स. एका पुस्तकाची किंमत आहे 800 रुपये. म्हणजे किती रुपयाची पुस्तकं तिने आम्हाला डोनेट केली. माझी ओळख बिळख काही नाही बरं तिच्यावर. तिला एवढं कळलं की हा पोरगा चांगलं काम करतो, म्हातारा चांगलं काम करतो. आणि माझ्या ऑफिसला पुस्तकं पोहोचली होती. प्रश्न प्लीज. अरे माझं पुढचं वाक्य आहे का सर? डॉक्टर तुम्ही आता हे अगदी म्हणजे लिहून घ्या सगळ्या मुलांकडे. In this world, no question is a stupid question. Most of the time, answers are stupid. In this world, no question is a stupid question. Most of the time, answers are stupid. विचारा प्रश्न. You take any successful person in the world, बोलतो, सांगतो, विचारतो, करतो. कृपया प्लीज मागं लागायला नाही लागलं पाहिजे. मला काय, मी आता गाडीत बसणार चालला पुढची भाषेत माझी आणि ते बायकोला दाखवायला मिळाले नाही काहीतरी प्रदीप लोखंडे गेलो म्हणजे तिकडे आवाज नाही. हा ती गप झाली गेला म्हणून विचारते ना जास्त काहीतरी घातलं. सकाळी काहीतरी मला दिसलं इथे हिला होल दिसला. अरे म्हणलं माझ्याकडे बघत नाही तर माझ्या कपड्याकडे काय बघणार आहे. कारण काय माहिती का तुम्हाला, हा फोटो आहे ना हे फेसबुक आहे आणि हे आधार कार्ड आहे. ओके फ्रेंड, कोणी विचारणार नाहीये प्रश्न मला. विद्यार्थी विचारू शकतो. चला मेल विद्यार्थी विचारू शकतो, काय अडचण नाही मला. हा या पुढे पळत ये, लवकर पळत. इथे ये वरती स्टेजवर. लवकर पळत ये, लवकर पळत ये वरती, पळत ये वरती. टाळ्या वाजवा जाण्यासाठी. हेलो सर, आपका इधर तक का स्ट्रगल, आपने क्या क्या फैसिलिटी, मतलब वो सब क्या क्या आपके स्ट्रगल था यहाँ तक, वो एक्सप्लेन करोगे एक बार? अरे रोना धोना करने वाला आदमी नहीं हो तो मैं पॉजिटिव बात करता हूँ. पॉजिटिव मैं भी गरीब घर से आया, चप्पल नहीं, इधर एक साथ अंकल तो पूछो कि उन्होंने हेल्प में किया होता तभी तो मैं अभी पता नहीं क्या होता या अभी जिंदा भी होता. सो यस, आई हैव कम फ्रॉम अ व्हेरी हम्बल बैकग्राउंड. When I come to Pune, चप्पल घालायला नव्हती. पण परत सांगतो तुम्हाला, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. एक सांगतोच तुम्हाला. आता स्टोरी आहे का एक माझी. When I महत्वाची स्टोरी बरं प्लीज. When I thought of की हे मी एक माझ्याकडे यायचं थोडी कुणी विचारायला पाहिजे होतं मला. ए शाने 49,000 गावाचा डेटा म्हणतो तो कुठला आहे तुझ्याकडे असं विचारा. आपण हे विचारत नाही ना, हेच आपण चूक करतोय.
तर मी तो डेटा कसा गोळा केला सांगतो. मी महाराष्ट्रापासून सुरुवात केली आणि महाराष्ट्र कन्सेप्ट काय केलं, इनोव्हेशन. मी त्याला इनोव्हेशन शब्द वापरतो. आय हॅव युज्ड पोस्टकार्ड एज अ टूल टू रीच टू रूरल इंडिया. आणि मी माझ्या बायकोला आणि वडिलांना सांगितलं पोस्टकार्ड लिहा, माझं अक्षर खराब आहे, तुम्ही द्या. शहाणा तिथे मॅनेजर, तिथे हिरोगिरी. पहिलं पोस्टकार्ड पाठवलं आणि महाराष्ट्रामध्ये 6,700 गावं त्यावेळेला अशी होती ज्याची लोकसंख्या 2,000 पेक्षा जास्त होती. त्यातल्या 4,700 गावामध्ये आठवडी बाजार भरत होता. जसं सगळं समजते तसं मुंडे आलं होते. मग मी काय केलं, त्यावेळेला गावगाड्यात 3 लोक चालवायची. एक सरपंच, दुसरा पोस्ट मास्तर आणि तिसरा प्रिन्सिपल डॉक्टर. आणि 3 पत्र लिहिली. त्या पत्रात काय लिहिलं, आपल्या गावाचा बाजार कधी भरतो ते सोबतच्या पोस्टकार्डवर कळवा. म्हणजे जोड पोस्ट काढा, कारण त्यांनी ते 15 पैसे काढायला 15 पैसे कॉस्ट होती. दिस आय एम टॉकिंग अबाउट 1997. अशी 20,000 पत्र पोस्ट केली. 3 महिने लिहित होते ते दोघ जण. त्याला मला 3 आठवड्यानंतर फक्त 18 उत्तर आली आणि त्यात उत्तर नव्हतंच. अगेन आय आस्क्ड माय वाईफ अँड फादर, राईट 20,000. त्यामध्ये लिहिलं आम्ही आपल्या गावाचा परत डबल पोस्टकार्ड. सरपंच कोण आहे ते सोबतच्या पोस्टकार्डावर पाठवा. 20,000 पोस्टकार्ड, 3 महिने परत पोस्टिंग. 49 उत्तर आली आणि त्यात लिहिलं होतं, ए कोण आहे रे तू, कोण आहे तू, हाय कोण, अशी उत्तर होती. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, 6 महिने बायको असली तरी आणि वडील असले तरी 6 महिने बिचारे दिवस रात्र पत्र लिहित होती. हँड रिटन साठी, याच्यासाठी की त्याला मी ह्याला स्टोरी देखील माझ्या घरातल्यांना की पर्सनल पत्र वाटेल त्याला, कारण हँड रिटन आहे. तेवढ्यात दिवाळी आली. परत एक इनोव्हेशन केलं आणि घरातल्यांना सांगितलं की जर ह्या वेळेला रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग मी जॉब पकडेन. काय प्रॉब्लेम नाही. उठपटांग करणारा होतोच, बोलता थोडंसं येत होतं असं मला त्यावेळेला वाटतं ना आजही वाटतं. मग जोड पत्र नाही पाठवलं, सिंगल पत्र पाठवलं. त्यात लिहिलं, आपणास आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. काय माहिती पाठवू नको बाबा, काय माहिती त्यात लिहिलंच नाही. अँड फ्रेंड, we have received 850 postcards saying that तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. After that, no look back. Today in my office there are excellent as I told you 8.5 lakh letters in my office. आणि मग तो डेटा गोळा केला आणि 200 कंपन्यांना लिहिलं. पहिलं पत्र नाही उत्तर, दुसरं पत्र नाही उत्तर, तिसऱ्या पत्राला मला टाटा टीकडनं पहिल्यांदा उत्तर आलं, कम अँड प्रेझेंट द केस. लोकांना मराठी पण नीट बोलता येत नव्हतं त्यावेळेला. आणि उत्तर तर विचारूच नका, मा कळ. गेलो. आता आय डोंट बिलीव्ह इन नशीब वगैरे, कारण मी आस्तिक पण नाही, मी नास्तिक पण नाहीये, मी वास्तविक आहे. तर तिथे गेलो तर तिथे मी बघतच होतो की मराठी कोण बोलतो. तर एक मला मराठी बोलणारा माणूस भेटला. त्यांचं नाव होतं आनंद गोरे. मी त्यांच्याकडे, सर मला तर हिंदी येत नाही, इंग्लिश तर नाहीच नाही, एक सुद्धा येत नाही वाक्य. ते म्हणले, नाही तुला हिंदीत बोलायला लागेल, तू बोल, मी आहे तुझ्या शेजारी बसतो, तू काय काळजी करू नको. ह्याला देव बोलला, तो देव. काय ओळख नाही माझी त्यांची. आय हॅव प्रेझेंटेड द केस. परत 3 आठवडे काय झालं, 3 आठवड्यांनी परत पत्र, कम अँड प्रेझेंट द केस टू द सिनियर्स. मराठीच्या ज्युनियरला सांगता नाही तर सिनियरला काय सांगा. गेलो परत केस प्रेझेंट केली त्याच पद्धतीने. आणि मित्रांनो, मला वाटलं माझ्याकडे 6,700 गावाची माहिती होती. आणि काय माहिती होती माहिती आहे तुम्हाला? गावाचं नाव, तालुका, जिल्हा, बाजारात दिवस, बाजारात लोक किती आहेत गावात, दुकाने किती आहेत, शाळा किती आहेत, प्रिन्सिपल कोण आहे, पोस्ट मास्तर कोण आहे, सरपंच कोण आहे, तलाठी कोण आहे, गावात टीव्ही दिसते का, गावात टेलिफोन किती आहेत, गावात कुठले कुठले प्रोडक्ट असतात, ही सगळी माहिती. मला वाटलं ह्या 6,700 गावाच्या महाराष्ट्राच्या डेटाचा मला 5 लाख रुपये मिळतील. दे हॅव ऑफर्ड मी 25. नाही मिळाले 5 लाख. They have offered me only 25,000 rupees. But beggar is no chooser. मी हे शिकलो.
आणि तो डेटा मी सगळा 25,000ला टाटा टीला विकला. त्याच्यानंतर मला 10 दिवसांनी पार्लेजीतनं फोन आला, त्यांना मी 20,000 तो 20,000 घेतला. बट आफ्टर दॅट, after 3 weeks, I received a call from Tata Tea saying that, Pradeep, this is a fantastic information, but what to do with this? आणि मग 100 गावांमध्ये काम करण्यासाठीच 3 लाखाचं काम लागणार. म्हणजे बघा हा, 6,700 गावाच्या डेटाचं किंमत 25,000, पण 100 गावामध्ये काम करण्याची किंमत 3,17,000. आणि काय आम्ही ऍक्टिव्हिटी केली त्यावेळेला, 100 गावामध्ये जाऊन टाटा टीचं आम्ही फ्री सॅम्पल केलं. अनलेस अँड अंटिल यू विल नॉट टेस्ट इट, यू विल नॉट बाय इट. अँड दॅट केस स्टडी इज बीन appeared across the world because that was the first time, and then Pradeep Lokhande overnight become a so-called hero. And then after 3 weeks, I have received a call from Procter & Gamble. माहिती का ही कंपनी Procter & Gamble? नाही माहिती तुम्हाला. The Procter & Gamble's advertising budget is equivalent to Telco's turnover. इतकी मोठी कंपनी, इतकी मोठी. काय आपल्याला काय आपल्याला नाही देते पैसे मिळते काय उपयोग नाही. माझं स्पष्ट मत आहे, मी तुम्हाला सांगतो. पहिला रोकडा, मग बाकी सगळं. And that P&G has given us a work order of 1 crore rupees. म्हणजे 9 महिन्यापूर्वी ज्याच्या खिशात 5 पैसे नव्हते, तो त्याच वर्षी काय झाला, करोडपती. आणि मग जाऊन शहाणपणा काय केला आम्हाला नाही माहितीये. पहिलं जाऊन काय केलं असं माहितीये का तुला, 32 लाखाची मर्सिडीज विकत आणली. पुन्हाच आयुष्यात चांगले असते, पण चांगले असते तरी. माय फादर वॉज अ प्यूर इन ऑर्गनायझेशन. आणि तो माझा बाप असा दरवाजा उघडून उभा राहायचा उन्हात तानात, आणि तो सायडी नंतर बसायचा. मी अण्णा म्हणायचो त्याला, अण्णा अहो ते पाऊस पडते तुम्ही, ए म्हणायचे आपल्याला जेवण मला हे करावं लागणार. मग अण्णाला सांगितलं, अण्णा आता तू ह्या मर्सिडीज मध्ये बसायचं, दरवाजा उघडायला इकडे 200 जण असते, तू काळजीच करू नको. सो बऱ्याच स्टोरी आहेत, अशा बऱ्याच स्टोरी आहेत, आणि या सगळ्या खऱ्या स्टोरी आहेत. इथे एक माझे मामा बसलेले, त्यांना सगळे स्टोरी आहेत. पुढचा कोण विचारणार असेल तर त्यांनी वरती या पडदिशी लवकर या, लवकर लवकर. मला 5 मिनिटं दिलेले त्या टायमिंग. आता मला जोर असेल बास. मी घालणार तुझी तुझे Sonu Sood has donated us 15,000 books. हे सगळे गडबड शब्द तुम्हाला सांगू का, हे फिल्मस्टार वगैरे सगळे म्हणजे रोज आमच्या ऑफिसला फोन नाही येत सांगा. तुम्हाला तुम्ही कुठल्याही फिल्मस्टार विचारा, पॉलिटिशियन विचारा, सगळे आता सगळे लोकांनी साहेब साहेब सगळ्यांना पोस्टकार्ड मिळालाय का? त्याच्यावरती ते कमीत कमी 7 शब्द तर लिहून पाठवा, म्हणजे लक्षात राहतील. पहाटे उठून जर एकदा परत ते 7 शब्द सारखे लक्षात ठेवा, आणि परत परत सांगितले की निगेटिव्हिटी काढा आणि पॉझिटिव्हिटी घ्या. मी सांगतो तुम्हाला, स्काय इज द लिमिट इन दिस कंट्री. स्काय इज द लिमिट, स्काय इज द लिमिट, स्काय इज द लिमिट. आता कुणाचा प्रश्न घेऊ, एकटीचा प्रश्न घेऊ आपण, बाकीच्यांना पुस्तक देणार. माझा प्रश्न तुम्हाला पण आहे. आणि इथं जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा मला मुलांकडून उत्तर आलं की आजची मुलगी खरंच सेफ आहे का, तर त्यांचा कॉन्फिडन्स मला आवडला. पण ऍक्च्युअल मध्ये ते काय करणार आहेत आमच्यासाठी, आणि ते कसं आम्हाला पण प्रोटेक्ट करतील, आणि ते स्वतः कसं त्यांच्यामध्ये विचार आणतील. काय करा तुम्ही ना, आमच्यावरती विश्वासच ठेवू नका. तुम्ही तुमचं स्वतः परत पॉझिटिव्ह घेऊयात आपण याच्यात. काय लक्षात ठेव की काही गोष्टी असं जर तुम्हाला वाटत असेल ना की परदेशात नाही इथे वगैरे, देर आर इश्यूज अक्रॉस द वर्ल्ड, करेक्ट. सो किती आउट ऑफ प्रोपोर्शन बाहेर न्यायचे वगैरे आपल्याला स्वतःला बघायला लागणार आहे, आणि त्यात आपण अडकायचे किती हेही बघायला लागणार आहे. इंडिया इज चेंजिंग.
it will all change with education, education, and education. There is only one tool in this world. If you want to change this world, and that tool is education. There is no other. There is a Chinese saying. There is a Chinese saying. Doctor, हे आपल्याला करायला लागणार आहे. Don't give him a fish. Teach him how to fish. आपल्याकडे काय चाललंय? फिश द्यायचं काम चाललंय. नो, टीच देम हाऊ टू फिश. मग दे विल सर्वाइव्ह. आता ह्याच्यासाठी काय जो काही लोकांना काय ती प्रियंका हे म्हणजे दुसरं माझ्या असतं हे घेऊन जा. हे बाकीचे हा मागणं नाही घेते बघ. आणि ते प्रिय हा नाही कपाटात नेऊन ठेवलं का पुस्तक मिळालं का? चला सगळ्यांना पुस्तकं दिलेली आहेत. मी आता ह्याच्याकडनं तुम्ही ओरडून घ्या नंतर ती पुस्तकं. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स and see you. Please write a letter and come out of that negativity. Again and again I am saying you, sky is the limit in this country. Huge opportunity. Take care. Thank you. आता एकच माझी विनंती आहे, सगळ्यांनी उभं राहा. सगळ्यांनी उभं राहा. तुम्ही पहिली रांग नाही, मागची पहिली रांग नाही, मागची सगळं. आता 3 गोष्टीसाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत. एक, थांबा ना, मला सांगू द्या. पहिलं, हे बघा, हे सगळं नीट ऐका मी काय बोलतोय ते. हे सगळे काम करतायत, तो फोटो काढतोय, कोणीतरी ते अरेंजमेंट केलेलं आहे, कोणीतरी स्वच्छता केलेली आहे. हे जे सगळे काम करतात त्यांना आपण बराच वेळेला विसरतो. तर ह्यांच्यासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. डॉक्टर शहा अँड हिज टीम. काय क्षितिजांचं पण आडनाव शहाच आहे मला वाटतं ना. शहाच आहे ना तुमचं? जे काय गांधी 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 ह्या आणि ह्यांच्या सगळी जी टीम आहे ही, ह्यांच्यामुळे आज आपली एकमेकाची ओळख झाली का नाही? टाळ्या. आणि तिसऱ्या टाळ्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, ह्या तुमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. टेक केअर. टेक केअर. टेक केअर. टेक केअर. Thank you very much.